नमस्कार. द विनिंग टॉक्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी विनय पोद्दार. होळी होळी हा दोन अक्षर शब्द एवढा दमदार आहे ना की त्याविषयी सांगणं काही गरजच नाहीये. आपण आतापर्यंत होळी अनुभवली आहे, खेळलोय, रंगलोय. पण त्यामागचं उद्दिष्ट काय आहे? तर होळी असा सण आहे जो युनिटी, पॉझिटिव्हिटी, टीमवर्क, लव्ह, अफेक्शन, डेडिकेशन, संघटन, जॉय आणि न्यू बिगिनिंग अशा गोष्टी दाखवतं. मुद्दाम शब्दांची सरमिसळ करतोय कारण हा सण सरमिसळ करून एक जीवनामध्ये मोठ्या प्रकारचे चैतन्य निर्माण करणार आहे. थोडंसं पुराणाकडे जाऊया. हिरण्यकशिपूची बहीण म्हणजे होलिका आणि हिरण्यकशिपूला वरदान होतं ब्रह्मदेवाचं. त्यांचा मुलगा प्रल्हाद. प्रल्हादाला वरदान होतं विष्णूचं. विष्णू भक्त प्रल्हाद म्हणून तो प्रचलित आहे. त्या प्रल्हादाचा नायनाट करण्याकरता हिरण्यकशिपूने होलिकेला सांगितलं त्याचं दहन कर आणि अर्थातच तिने ते काम सुरू पण केलं. परंतु त्या पूर्ण कालावधीमध्ये झालंय की प्रल्हाद पूर्णपणे बचावला. जसं सोनं आगीतनं तळपून बाहेर पडतं आणि लखाकतं तसं झालं. परंतु होलिकेचं मात्र या पूर्णपणे नायनाट झाला. ह्याच्यामध्ये ती स्वतः नाश पावली. अर्थातच होलिका दहनचा अर्थ काय आहे की आपल्या जीवनामध्ये जे काही मत्सर, राग, लोभ, द्वेष अशा प्रकारचे अवगुण आहेत ते आपण टाकायचेत. एक क्लिनिंग आणि क्लिन्सिंग प्रोसेस म्हणजेच आपण होळीकडे बघायचं असतं. म्हणूनच या होळीच्या दिवशी आपल्या जीवनातील ज्या कटू भावना आहेत त्याचं दहन करा आणि पुढे जा. हा एकमेव होळीचा संदेश. अर्थातच या दृष्टीने सगळे लोक एकत्र येतात. त्यामुळे संघटन हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्या होळीमध्ये टीमवर्क, संघटन या गोष्टी दिसतात. आणि मुख्य म्हणजे निसर्गामध्ये असलेले बदल. त्यावेळेला वसंत ऋतूचं आगमन होत असतं. थोडीशी थंडी कमी होत असते. अर्थात मुंबईमध्ये आजकाल थंडी अशी पण कमीच आहे. परंतु आपण जे गावाकडे गेलं तर आपल्याला कळेल की थंडी हळू ओसरतीये आणि ग्रीष्म ऋतू चालू होतोय. आणि अशा वेळेला होळी का पेटवली जाते? कारण त्यावेळेला या ट्रान्झिशन फेजमध्ये जे काही जंतू, जीवाणू आपल्यावरती हल्ला करू शकतात त्यांचा नायनाट करण्याकरता म्हणून गावामधल्या एका मध्यभागी होळीचं आयोजन केलं जातं. शक्यतो एरंडाचं झाडाचे फांद्या घेतल्या जातात आणि गोवऱ्या यांचा वापर केला जातो. तूप आणि नारळ त्याच्यामध्ये घालून होळी पेटवली जाते. उद्देश असतं की आसमंत पूर्णपणे निर्जंतुक व्हावा. हे यामागचं शास्त्रीय कारण आहे. अर्थातच पुराणामध्ये आपण कृष्ण आणि राधा यांचा जो भावनात्मक प्रणय खेळ होता तर होळीच्या दृष्टी आपल्याला कळतो की तो धुलीवंदनामधनं त्यांनी आपल्या समोर आणला होता. शिव आणि पार्वती यांचंही आपल्याला निखळ प्रेम होळीतूनच कळलंय. आणि अर्थातच जगामध्ये जे काही महत्त्वाचे बदल घडत आहेत त्यामध्ये होळी हा सण एक व्हायब्रन्सी दाखवतो. धुलीवंदन अर्थात रंग आणि रंग आणि रंग. रंगात न्हाऊन निघा हा संदेश. हे रंग लावताना आपण एकमेकांजवळ येतो, संघटित होतो आणि त्यातून काय होतं? टीमवर्क, एक डेडिकेशन, एक जॉय निर्माण होतो. अर्थातच म्हटलं आहे की जेव्हा एकदा मथुरेमध्ये एक रंगारी रंग लावायचं काम करत होता तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं, हे रंगाऱ्या तुझी बालदी मला दे, मी सगळ्यांना रंगवतो. आणि मग कृष्णाने काय केलं? ज्याला जे जे रंग हवे होते ते रंगवान दिले. कोणी धोतर आणलं, कोणी साडी आणली आणि ते रंगवून कृष्णाने दिलं. ज्याला पाहिजे तो रंग कृष्णाने दिला. परंतु एक मनुष्य आला त्याच्यानंतर आणि त्यांनी सांगितलं, कृष्णा मला रंग हवाय पण तू जो द्वेषील तो रंग मला हवाय. तो कृष्ण म्हणाला, अरे तू माग, मी देतो. तो म्हणाला, नाही हे भगवंता तू जो रंग देशील तो मी घेणार आहे. आणि अर्थातच हेच आपण करणं आवश्यक आहे. भगवंताने दिलेला रंग आपण आपल्या जीवनामध्ये लायला पाहिजे असं वाटतं. असं म्हटलं आहे की उसी रंग में रहणारे बंदे, उसी रंग में रहणारे बंदे, उसी रंग में रंगनारे बंदे, उसी रंग में रंगनारे बंदे, जिस रंग में परमेश्वर राखे, जिस रंग में परमेश्वर राखे, उसी रंग में रंगना बंदे. परमेश्वराने दिलेले हे रंग होळीच्या रूपाने आपल्या आयुष्यामध्ये नवीन रंग फुलवते आणि ही धुलीवंदन तुम्हाला नवीन धूळ देऊन चैतन्य निर्माण करते तुमच्या आयुष्यामध्ये. हीच अपेक्षा आणि इच्छा. विनय.